शहराच्या गोंधळापासून दूर निसर्गाच्या खुशीत वसलेले एक असं ठिकाण जेथे शांतता स्वतः बोलते. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध गगनगिरी महाराज मठामध्ये तुम्ही तर किती वेळ आले? 2 ते 3 वेळा आली आहे मी. आणि इथून तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वातावरण होता, म्हणजे एकदम मस्त, एकदम शांतता येतं. आणि ह्या मठाची माहिती कधी घेतली तुम्ही? मला 2 ते 3 वर्ष अगोदर भेटलेलं आहे या मठाची माहिती. एकदा असंच रील बघत होती तेव्हा मी बघितलेलं आहे या मठाचं. पावसाळ्याचं वातावरण एकदम मस्त आहे. पावसाळ्यात एकदम ग्रीन नर्सरी वगैरे असं नॅचरल एकदम हवा वगैरे आहे तिथं. शहराच्या प्रदूषणातून गगनगिरी महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत व योगी होते. त्यांचा जन्म 20व्या शतकाच्या सुरुवातीत झाला असे मानले जाते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ध्यान, साधना व समाजसेवेत समर्पित केले. गगनगिरी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगरात कठोर तपस्या केली. त्यांना एकांत खूप आवडे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकांना मदत करण्यात व मार्गदर्शन करण्यात घालवले. त्यांची शिकवण शांतता व आत्मशांतता अशी होती. खरं सांगायचं तर इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते, जी शब्दात सांगणं खूप कठीण आहे. स्टेशनपासून जवळच एक सुंदर असे महादेवांचे मंदिर आहे, श्री वीरेश्वर महादेव मंदिर. इसवी सन 1758 रोजी या मंदिराची स्थापना झाली.